आता फक्त विरोधकांनाच नाही, कदाचित जनसामान्यांनाही हा प्रश्न पडला असू शकतो. कारण अशोक खरातला अटक होऊन आज 25 दिवस झाले आणि या 25 दिवसांमध्ये किती गुन्हे नोंद झालेत आणि त्याचा तपास कुठे कुठे सुरू आहे हे सुद्धा याच्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला. तर 25 दिवसांमध्ये काय काय घडलंय? 17 मार्च पासून आतापर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. अशोक खरातवरती 14 तर खरात फिर्यादी असलेले 2 गुन्हे आहेत. खरातवरच्या 14 गुन्ह्यांपैकी 8 महिला लैंगिक अत्याचार आणि 6 फसवणुकीचे गुन्हे आहेत. महिला अत्याचाराचा सरकारवाडा पोलिसांकडे गुन्हा आहे. तपास त्याचा एसआयटीकडे चालू आहे. वृद्धाश्रमाच्या नावाखाली जमीन बळकावल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारवाडा सिन्नरनंतर वावी आणि शिर्डी पोलिसांकडे सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. आयकरसह ईडी करूनही प्रकरणामध्ये तपास केला जातोय. कार्यालयांसह संपत्तीची झाडाझडती घेतली जाते. त्यामुळे फक्त लैंगिक शोषण नाही तर विविध पद्धतीचे गुन्हे याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आता आज दिवसाभरातले काही अपडेट्स आपण बघणार आहोत. आजच्या 3 महत्त्वाच्या घडामोडी कुठल्या ठरल्या? पहिली, अशोक खरातची सुनावणी. दुसरी, ईडीची छापेमारी. आणि तिसरी, शिर्डी पोलिसांनी केलेली प्रतिभा चाकणकरांची चौकशी. तीनही घडामोडी विस्तारानं पाहूयात. सुरुवात करूया कोर्टापासून. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अशोक खरातला कोर्टासमोर हजर केलं गेलं. सुनावणी दरम्यान अशोक खरातला तपास अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची मागणी केली. त्यामुळे 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरातला 4थ्या गुन्ह्यासाठीही पोलीस कोठडी दिली जाऊ शकते. याशिवाय कोर्टात आणखीन काय काय घडलं सांगतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी. अशोक खरात याला न्यायालयात हजर केला असता 4थ्या गुन्ह्यामध्ये त्याचा ताबा मागण्यात आला आहे. हा ताबा मागत असताना 3ऱ्या गुन्ह्यातील त्याची पोलीस कोठडी अबाधित राहील याची खबरदारी ही तपास यंत्रणांनी घेतली आहे. 3ऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी घेऊन महिला अत्याचारासंदर्भातील 4थ्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणांनी न्यायालयामध्ये अर्ज सादर केला. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच त्याचा ताबा घ्या अशा सूचना न्यायालयानं केल्या आहेत. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहातून पुन्हा एकदा अशोक खरात याला एसआयटीने ताब्यात घेतला आहे आणि उद्या त्याला पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. 0 अवरसाठी मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. आता हे झालं कोर्टातल्या सुनावणीच्या अनुषंगाने, ज्यात खरातला पुन्हा एकदा 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टाने त्याच्यावरती दाखल 3ऱ्या गुन्ह्यात त्यालाही कोठडी दिली आहे. आता असं असलं तरी आता विशेष तपास पथक त्याला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहे. आज नाशिकमध्ये दुसरी अत्यंत महत्त्वाची घडामोड सुरू होती आणि ती होती ईडीची झाडाझडती. आज पहाटे 6 वाजताच ईडीच्या पथकांनी खरातच्या संपत्तीवरती धाडी टाकल्या आणि झाडाझडतीतल्या सगळ्या या प्रकाराला सुरुवात केली. अशोक खरातच्या नाशकातील 5, पुण्यातील 3 आणि शिर्डीतल्या 3 ठिकाणांवरती एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. 10 तासांपैकी जास्त काळ चाललेल्या या झाडाझडतीमध्ये काय काय समोर आलंय हे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांच्याकडनं. भोंदू अशोक खरात याच्या तृप्तबाला या निवासस्थानी सकाळी 6 वाजता ईडीचं पथक दाखल झालेलं होतं आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे तृप्तबाला हे निवासस्थान आहे. अशोक खरात, कल्पना खरात यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती ईडीकडनं घेतली जाते. त्यासोबत इन्कम टॅक्सच्या पथकाकडनं देखील संपूर्ण माहिती घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही बँक खाती आहे आणि बँकेचे व्यवहारासंदर्भातली जी माहिती आहे ती खरं तर घेतली जाते. मालमत्तेच्या कागदपत्रांची माहिती घेतली जाते. एकूण जर पाहिलं तर अशोक खरात यांच्या संदर्भातले काही घर, प्लॉट, जमिनी या संदर्भातली खरेदी विक्रीची देखील माहिती ही ईडीकडनं घेतली जाते. काही मूळ कागदपत्रांची पडताळणी देखील खरं तर ईडीकडनं केली जाते. सोबत दागिने असतील, काही आर्थिक व्यवहार जे झालेले होते त्या संदर्भातली संपूर्ण माहिती ही खरं तर ईडीकडनं सकाळपासून घेतली जातात. नाशिकमध्ये देखील अनेक ठिकाणी ईडीच्या माध्यमातून छापेमारी झालेली आहे. शिर्डी असेल, त्यासोबत सिन्नरमधलं जे मिरगाव या ठिकाणी ईशान्येश्वर जे मंदिर आहे त्या अशोक खरातचं, त्याच्या संदर्भातली देखील माहिती घेतली जाते. एकूण जर बघितलं त्या फार्म हाऊसमध्ये देखील काही महत्त्वाचे कागदपत्र ईडीच्या हाती लागल्याची माहिती समोर येते आणि एकूण या सगळ्या संदर्भामध्ये ईडीच्या कारवाईत नेमकं काय समोर येतं हे बघणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 0 अवरसाठी शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. तर हे आपण नाशकातले 2 अपडेट्स पाहिलेत. आता आपण शिर्डीत जाऊया, जिथे अशोक खरात प्रकरणातली 3री मोठी अपडेट आज आली.
आज अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी 4 दिवसांपूर्वी नोटीस बजावली होती आणि त्यानंतर प्रतिभा चाकणकर आज शिर्डीत पोलिसांकडे पोहोचल्या. त्यांच्या चौकशीमध्ये नेमकं काय काय समोर आलंय हे जाणून घेऊया. त्याच्यासाठी जाऊयात शिर्डीत. रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले. तब्बल 8 तास झालेल्या चौकशीनंतर त्यांनी दिलेल्या जबाबातून समता पतसंस्थेत उघडलेली खाती त्यांची नसल्याचा जबाब त्यांनी नोंदवलाय. बंधू अशोक खरात यांना आपल्या कागदपत्रांचा गैरवापर करत ही बनावट खाती उघडल्याचा जबाब त्यांनी शिर्डी पोलिसांना दिलाय. यावेळी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर या दोघांच्या सहीचे नमुने घेत त्याचे पंचनामे देखील केलेत. त्यामुळे भविष्य काळात प्रतिभा चाकणकर यांची झालेली ही फसवणूक लक्षात घेता त्या बंधू अशोक खरातवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. 0 आवर्ससाठी शिर्डीहून नितीन ओझा, एबीपी माझा. आणि या सगळ्या अपडेट्सच्या अनुषंगाने आणि विरोधकांचं जे म्हणणं आहे की निवडक पद्धतीने कारवाई तर होत नाहीये ना, याबद्दल आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि त्याचबरोबर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन. आपण जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला आणि दोघांशी संवाद साधूया. आपल्या दोघांचंही गेस्ट सेंटरला 0 आवरचं स्वागत आहे. नवनाथजी, थेट तुमच्याकडे येतेय. एकंदरीत जर बघितलं तर खरात हा काही एका कुठल्या तरी पद्धतीचा गुन्हेगार नाहीये. फक्त लैंगिक शोषण हा एकच मुद्दा नाहीये या प्रकरणामध्ये. खूप वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हेगारी कारनामे याच्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत आत्ताच्या पातळीवर. तर ते बघता आज जी विरोधकांनी शंका उपस्थित केली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई मात्र निवडकच होतीये, यावर आपलं उत्तर काय? पूर्वी जी आपण जर बघितलं, आपले जे रिपोर्टर सांगत होते आणि जे वास्तव आहे ते जरी ऐकलं तरी लक्षात येते की याच्यात कुठेही निवडक कारवाई नाहीये. खरातवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल सुरू आहेत. ईडीची कारवाई स्वतंत्ररित्या सुरू आहे. त्यामुळे कुणालाही इथं सोडलं जात नाही. जे काही प्रकरण आहेत, जे कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, म्हणजे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला, त्यांच्या बहिणीची आज चौकशी सुरू आहे. हे सगळं सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलंय. सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे स्पष्ट केलंय की हा गुन्हा अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीचं कृत्य करणाऱ्याला सोडलं जाऊ नये. धर्माच्या नावानं, बुवाबाजीच्या नावानं, अंधश्रद्धेच्या नावानं महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. एक महिला नाही तर अनेक महिलांचं प्रकरण समोर येत आहेत. आणि जेव्हा ही तक्रार समोर आली, गांभीर्य समोर आलं, त्यानंतर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कारवाई केली. स्वतः त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष घालतायत आणि कुणालाही सोडलं जाणार नाही. आता लगेच म्हणजे आपण म्हणतोय की तातडीनं कारवाई का होत नाही, तर याच्यामध्ये तातडीच आहे. प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघितली जाते, त्याबद्दलचे पुरावे जमा केले जातात आणि हा खरात बाबा सुटता कामा नये यासाठी देखील विशेष काळजी घेतली जाते. या तपासामध्ये कुठे अडचण राहिली, कुठे गडबड राहिली तर 1